म्हणे देश हितासाठी काय केलं तुम्ही. बोलो हिंदुस्तान की जय हा युद्ध घोष करत शत्रुसेनेच्या चिंध्या चिंध्या करणारी या देशाची पहिली मशीन गन रेजिमेंट द महार रेजिमेंटला कसं विसरताय हो तुम्ही. दाट तपकिरी रंगाचा पोशाख, खांद्यावरती 2 मशीन गन व आतड्या फाडणारी कट्यार दिसली की आजही शत्रूंची 4 हात फाटते. ही महार रेजिमेंटची ओळख आहे. अँड फॉर दिस ब्रेव्हरी वी फील प्राऊड फॉर देम. म्हणे आरक्षण ही भीक आहे. अहो ती भीक नाही हो, ती संधी आहे. आणि जेव्हा ही संधी आम्हाला मिळाली होती ना, तेव्हा आमच्यातीलच एकाने या देशाचं संविधान लिहिलं होतं. कई सवर्ण व्यक्तियों के मुंह से सुना है, जन्म के संयोग से मैं भी सवर्ण हूं, मुझे आरक्षण का लाभ नहीं मिलता था. मैंने अपने समूह के बहुत व्यक्तियों से, जैसे मेरे परिवार में, परिवार का मतलब पूरे खानदान की बात करूं, सब आरक्षण विरोधी हैं. मैं आरक्षण समर्थक हूं और धूमधाम से समर्थन करता हूं. गालियां खाता हूं सबकी, लेकिन करता हूं. उनको समझा नहीं सकता. उनमें से कुछ लोग समझने की अवस्था पार कर चुके हैं, कुछ उम्र की वजह से, कुछ दिमाग की वजह से नहीं समझ सकते. तो मैं भी ज्यादा प्रयास भी नहीं करता. लेकिन हाँ, कोई भिड़ जाए तो फिर भिड़ जाता हूं साथ में, क्या करें. लेकिन आप लोग अभी उस अवस्था में नहीं कि समझने के से पार हो गए हैं. आप तो समझ ही सकते हैं. आप तो अपने चिंतनशीलता के एकदम चरम स्तर पर इस उम्र में है. यही उम्र सबसे अच्छी होती है समझने के लिए. तो एक तर्क सवर्ण समाज की ओर से अक्सर आता है, 70 साल से आरक्षण दे रहे हो यार, कब तक दोगे. कितना आरक्षण? 50%. कितने लोगों को? तो इसका मोटा मोटा उत्तर यह है कि भारत में SC, ST, OBC, महिला, विकलांग, इन सबको मिला ले तो जनसंख्या बनती है 90%. 90% आबादी को 49.5% आरक्षण 70 साल से हम दे रहे हैं. और इस बात से बहुत लोगों के पेट में खलबली मची हुई है. ठीक है, मत सकते, कोई खास बात नहीं है. दूसरी तरफ का तर्क, दलित विमर्श का तर्क यह है कि भाई ये बताओ, 3000 साल तक पढ़ाई लिखाई पर केवल ब्राह्मणों का हक था, 100% आरक्षण था. 3000 साल तक 100% आरक्षण, सारी पढ़ाई लिखाई. ब्राह्मणों की संख्या कितनी? 10%. 10% समुदाय ने 100% सीटें घेरी 3000 साल तक, और अब 70 साल से परेशान हो रहे हैं. व्यवसाय की दुनिया में वैश्य समुदाय का लगभग 100% आरक्षण रहा. इस पर तो कभी नहीं बोला किसी ने. और 3000 साल के जबरन किए गए आरक्षण के विरुद्ध समतलीकरण के लिए, इक्वलाइजेशन के लिए, लेवलिंग के लिए एक जरा सा प्रयास वंचित वर्ग के पक्ष में क्या हुआ कि पेट में ज्वालामुखी फटने लगे. इतनी क्या बेचैनी है भाई. तर्क भी तो हो, खाली हवा में थोड़ा ना होगा कुछ. मुझे पता है युवा छात्रों को काफी नाराजगी, मुझे सीट नहीं मिली, कम अंकों वाले किसी को सीट मिल गई, ये सभी चीजें. लेकिन हमें यह समझना चाहिए कि हमने इस देश में हजारों सालों से बहुत से लोगों के साथ इंसानों जैसा व्यवहार नहीं किया है. आज भी अगर आप गांव में जाएं तो वो एक ही कुएं से पानी नहीं भर सकते, वो रेस्टोरेंट में एक ही कप से चाय नहीं पी सकते, उनके कप अलग होते हैं. वो कुछ गलियों में जा नहीं सकते, वो मंदिर के सामने चल नहीं सकते, उनके मुर्दा शरीर गांव से गुजर नहीं सकते. अगर आप लोगों के साथ ऐसा व्यवहार करें और उन्हें कुछ विशेष अधिकार देकर अपने बराबर ना लाएं तो ये अन्याय होगा. शूद्रों को तुमने 5000 साल में इतना दबाया है कि उनके विचारों के समान अधिकार का सवाल ही कहां उठता है. सबको गुण के अनुसार स्थान मिलना चाहिए, लेकिन 5000 साल से जिनको किताबें भी नहीं छूने दी गई, जिनको किसी तरह की शिक्षा नहीं मिली, वो ब्राह्मणों से, क्षत्रियों से, वैश्यों से कैसे टक्कर ले सकेंगे. उनके बच्चे तो पिट जाएंगे, उनके बच्चे तो कहीं भी नहीं टिक सकते.
उनके बच्चों को तो विशेष आरक्षण मिलना ही चाहिए। और ये कोई 10-20 वर्ष तक में मामला हल होने वाला नहीं। 5,000 10,000 साल जिनको सताया गया, तो कम से कम 100-200 साल तो निश्चित ही उनको विशेष आरक्षण मिलना चाहिए, ताकि इस योग्य हो जाएं कि वो खुद सीधा मुकाबला कर सके। जिस दिन इस योग्य हो जाएंगे, उस दिन आरक्षण अपने आप बंद हो जाए। लेकिन आरक्षण उनको नहीं मिलना चाहिए, इसके पीछे चालबाजी, षड्यंत्र वही है, क्योंकि सबको जाहिर है जिनके पैर 10,000 साल तक तुमने बांध रखे, और अब 10,000 साल के बाद तुमने उनकी पैर की जंजीर तो अलग कर ली। तुम कहते हो सबको समान अधिकार है, इसलिए तुम भी दौड़ो दौड़ में। लेकिन जो लोग 10,000 साल से दौड़ते रहे हैं, धावक, उनके साथ जिनके पैर 10,000 साल तक बंधे रहे, उनको दौड़ाओगे तो सिर्फ फजीयत होगी। ये 2-4 कदम भी न चल पाएंगे और गिर जाएंगे। ये कैसे जीत पाएंगे? ये प्रतिस्पर्धा में कैसे खड़े हो पाएंगे? थोड़ी शर्म भी नहीं है इन लोगों को जो आरक्षण विरोधी आंदोलन चला रहे हैं। और ये आग फैलती जा रही है। अब राजस्थान में पहुंच गई, अब मध्य प्रदेश में पहुंचेगी। समंदर चखा है आपने, हमारे कुएं पे नजर आ गई। समंदर चखा है आपने, हमारे कुएं पे नजर आ गई। अलमारी भर कर देखे हैं आपने, हमारी चवन्नी पे नजर आ गई। समंदर चखा है आपने, हमारे कुएं पे नजर आ गई। अलमारी भर कर देखे हैं आपने, हमारी चवन्नी पे नजर आ गई। 5,000 चली है गाड़ी, 5,000 चली है गाड़ी, हमने 70 क्या चलाई, पेट में मरोड़ आ गई। 5,000 चली है गाड़ी, हमने 70 क्या चलाई, पेट में मरोड़ आ गई। जुल्म करते समय जात देखी, फिर गरीबी की बात कहां से आ गई। ऊंची जात का गरीब या नीची जात का गरीब, रिश्ता चुनने की बात आ गई। ऊंची जात का गरीब या नीची जात का गरीब, रिश्ता चुनने की बात आ गई। किसे चुना जाएगा सारी दुनिया जान गई, किसे चुना जाएगा सारी दुनिया जान गई। फिर गरीब को जात नहीं होती, या अफवा कहां से आ गई। ही सर्व अराजकीय व्यक्तींची मतं होती। आता आरक्षणावरून पहिला आरोपरूपी तर्क दिला जातो की आरक्षण हे जातीय निकषावर न देता आर्थिक निकषावर द्यायला पाहिजे। मित्रांनो, जर अन्याय जात पाहून झाला तर आरक्षण आर्थिक निकषावर कसं द्यायचं? एखादी व्यक्ती गरीब होती म्हणून त्याकडे अन्याय झाला होता का? नाही ना. परंतु एखादी व्यक्ती अमुक अमुक जातीची होती म्हणून अन्याय केला गेला ना. हे तर असं झालं की लागलंय उजव्या पायाला आणि प्लास्टर लावायचं डाव्या पायाला, आणि चुकीच्या ठिकाणी मलमपट्टी केली तर जिथे खरंच दुखापत झाली आहे तो पाय सडत जाईल, तिथे गँग्रीन होईल. परिणामी काय होईल? पूर्ण शरीर गोलमडेल. आता तुम्ही म्हणाल मग गरिबांचं काय करायचं? मित्र हो, जर सगळं काही आरक्षणच करेल मग सरकार कशाला निवडून देतो आपण? सरकारी योजना, अनुदान, स्कॉलरशिप या गोष्टी कशासाठी असतात? गरिबांच्या उत्थानासाठीच असतात ना. त्या विद्यार्थ्याला कॉलेज फी 5,000 व मला 1,00,000 हा माझ्यासोबत भेदभाव होतोय हे वरवर एखाद्या विद्यार्थ्याला वाटणं साहजिक आहे. परंतु यावरती उपाय नाही का? आहे ना. जर KG to PG शिक्षण सर्वांना मोफत केलं तर फीचा मुद्दाच राहणार नाही. विद्यार्थ्यांना वाटणारा हा भेदभाव संपून जाईल. परंतु ज्या देशात टोटल GDPच्या फक्त 3%च शिक्षणावर खर्च केला जातो, तिथे अशा तरतुदींची अपेक्षा करणं म्हणजे एखाद्या कट्टर धार्मिक व्यक्तीकडून तार्किक गोष्टींची अपेक्षा केल्यासारखं होईल. आणि तसंही हे राजकारणी लोक शिक्षण का मोफत देतील? कारण शिक्षण मोफत दिलं तर भरपूर मुलं शिकतील, आणि शिकलेला व्यक्ती प्रश्न विचारतो आणि सरकारची कोंडी होते. त्यापेक्षा नाहीच शिकवलं तर त्यांना प्रश्नच पडणार नाही, कोणीही नोकरी मागणार नाही. मग लोक उपाशी मरतील का? नाही. अहो, सरकारचा वोट बँक असतो होतो, ते तो कसा मरू देतील? ते जगावे म्हणून जेवण हेच जीवन अशा योजना राबवल्या जातात व मतदारांना जगवलं जातं. बाबासाहेब म्हणतात, तुमच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यावर भर द्या, त्यामुळे देशाचा विकास होईल. इथे तर 2 तुकडे गिळण्यातच समाधान मानणं सुरू आहे. आणि यदाकदाचित जर कुणी स्वतःचे प्रश्न मांडले तर त्यासाठी अमुक जातीची लोकसंख्या व अमुक जातीचं आरक्षण कारणीभूत आहे असं सांगून तुम्हाला पेटवलं जातं. चिकित्सेअभावी आपण सहज पेटतो सुद्धा. मुद्दा अजिबात भरकटलेला नाही, या गोष्टी साखळीसारख्या जोडलेल्या असतात. या गोष्टीचा अभ्यास करत असताना KG to PG आम्ही सर्वांना फ्री शिक्षण देऊ असं म्हणणारा फक्त एक नेता मला मिळाला.
त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा. समजायला गेलं तर हा मुद्दा सरळ व सोपा आहे. हा मुद्दा संवेदनशील तर कधीच नसतो. राजकीय स्वार्थासाठी हा मुद्दा संवेदनशील बनविला जातो आणि मुद्दा संवेदनशील बनला की जातीय तेढ निर्माण होते व गुन्ह्या गोविंदानं राहणारा समाज विभाजित होतो. यालाच तर म्हणतात डिवाइड अँड रूल, म्हणजे फोडा आणि राज्य करा. आता आरक्षणावरून दुसरा आरोप केला जातो की दलितांकडे गुणवत्ता नसते, म्हणजे दलितांकडे मेरिट नाही, असा नेहमी यांचा आरोप असतो. तुम्ही नेहमी आरक्षणाच्या भिकेवर जगता, तुमचं देशाच्या विकासात कुठलंच योगदान नसतं, असेही आरोप लोक करतात. गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभा केलाय, आपण मुद्देसूद उत्तरं दिली पाहिजेत. ते म्हणतात क्रीडा क्षेत्रात काय योगदान आहे दलितांचं? क्रीडा क्षेत्रातलं मेरिट विचारतात ते आपल्याला. ऐकावं त्यांनी. जागतिक पातळीवरती 400 मीटरच्या शर्यतीत माझ्या भारत देशासाठी 5 गोल्ड मेडल आणणारी हिमा दास ही आमचीच होती. अहो, धावण्यासाठी जे बूट लागतात ना, ते घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नव्हते हो. आणि जेव्हा ती धावली ना, तेव्हा तिच्या पोटावरती एक कागद चिपकवला होता. त्यावरती लिहिलं होतं दास. दलितांकडे मेरिट नाही हे म्हणणारे आडनावावरनं जाती ओळखणं विसरलेत की काय? दास होतो आम्ही तुमचे दास. दास म्हणजे गुलाम, नोकर. 51.46 सेकंद. 51.46 सेकंदमध्ये माझ्या भारत देशासाठी चित्त्यासारखी धावली होती हो आमची पोरगी. आम्हाला आमचं मेरिट विचारताय. पुढे काय म्हणतात? म्हणे तुमचं साहित्य क्षेत्रात काय योगदान आहे? साहित्य क्षेत्रातलं मेरिट विचारतात ते आपल्याला. हे जे तिरंग्यात प्रेत चाललंय ना, ते कुणाचं आहे माहितीये? ऐका मग. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण विटंबली जाते आज हाटाहाटातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण विटंबली जाते आज हाटाहाटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो, मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो, मेणबत्तीसारखी माणसे जाळतात चौका चौकातून. अहो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. गोलपीठातील ही काव्य रचना करून साहित्य अकादमीतर्फे जीवन गौरव पुरस्कार, दॅट इज लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळविणारे व तत्सम असंख्य पुरस्कार मिळवणारे पद्मश्री आदरणीय नामदेव लक्ष्मण ढसाळांना तुम्ही विसरलेत का रे? आम्हाला आमचं मेरिट विचारतात. पुढे म्हणतात तुमचं कला क्षेत्रात काय योगदान आहे? पावसाचा निबंध, पिस्तुल्या, फॅन्ड्री या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे आणि ज्या चित्रपटाला अख्ख्या जगाने डोक्यावर घेतलं तो सैराट हा चित्रपट. या सर्व चित्रपटांचे दिग्दर्शक आदरणीय नागराज पोपटराव मंजुळे यांना तुम्ही विसरलेत का रे? आम्हाला आमचं मेरिट विचारतात. पुढे काय म्हणतात? म्हणे देश हितासाठी काय केलं तुम्ही? बोलो हिंदुस्तान की जय हा युद्ध घोष करत शत्रुसेनेच्या चिंध्या चिंध्या करणारी या देशाची पहिली मशीन गन रेजिमेंट द महार रेजिमेंटला कसं विसरताय हो तुम्ही? दाट तपकिरी रंगाचा पोशाख, खांद्यावरती 2 मशीन गन व आतड्या फाडणारी कट्यार दिसली की आजही शत्रूंची 4 हात फाटते. ही महार रेजिमेंटची ओळख आहे. अँड फॉर दिस ब्रेव्हरी वी फील प्राऊड फॉर देम. म्हणे आरक्षण ही भीक आहे. अहो, ती भीक नाही हो, ती संधी आहे. आणि जेव्हा ही संधी आम्हाला मिळाली होती ना, तेव्हा आमच्यातीलच एकाने या देशाचं संविधान लिहिलं होतं.